7 व 8 जुलै रोजी शाळा बंद आंदोलन. आझाद मैदान मुंबई येथे लोटणार शिक्षकांचा जनसागर. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाने शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. गेल्या अनेक दिवसापासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. या प्रशासकीय उदासीनतेचा निषेध म्हणून 7 आणि 8 जुलै 2026 रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचा जनसागर लोटणार आहे. संघर्ष कशासाठी? शिक्षक समन्वय संघाने शासनाकडे खालील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सरसकट वाढीव अनुदान टप्पे मंजूर करून 1 जून 2026 पासून त्यांचे लाभ मिळावेत. 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयानुसार त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना समान टप्प्यावर अनुदान देण्याबाबतचे आदेश त्वरित निर्गमित व्हावेत. 2022-23 मधील पटसंख्येमुळे अपात्र ठरलेल्या शाळांना 2023-24 किंवा 2024-25 च्या संच मान्यतेनुसार पात्र ठरवून अनुदान मिळावे आणि त्याबाबतचे शुद्धीपत्रक काढावे. पुणे स्तरावर प्रलंबित असलेल्या शाळा व तुकड्यांना अनुदानासह घोषित करावे. अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठोस पेन्शन योजना तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करावी. शिक्षकांची निवृत्ती वयोमर्यादा 58 वरून 60 वर्ष इतकी करण्यात यावी. अनुदान आदेशात तांत्रिक चुकीमुळे कमी झालेली पदे दुरुस्त करून ती पूर्ववत मिळावीत. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत शासनाकडून ठोस निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. राज्यातील शाळा बंद राहिल्यामुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असा इशाराही संघटनेने दिला आहे.